आले का जेजुरी? नाही, जेजुरीला वेळ अजून 1 तासात पोहोचते मी तुझ्या घरी. लोकेशन तू मला पाठवलंच नाही. तू जेजुरीत आलं ना लगेच समजून. अरे तुझ्या काही लोकेशनची गरज आहे काय? गुगल वरती सरळ दाखवतं सूरज चव्हाण विनर बिग बॉस 5 गोलीगत. मराठीमध्ये एक म्हण आहे, असतील शीते तर जमतील भूते. नाही म्हणजे ज्याच्याकडे सगळं आहे त्याची सगळी गाणी वाजणार आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याचं एक पण गाणं नाही वाजणार. कुत्र पण नाही विचारतो काय नसल्यावर. नाही, तुमच्या लाडक्या अंकिता वालावरकर भेटायला गेल्या तुमच्या लाडक्या सूरज चव्हाणला आणि तिकडे एक मॅटर झाला. अंकितानं सूरजच्या घरी जाऊन त्याला एक्सपोज केला. आता एखाद्याला नाही समजणार, त्यामुळे मी सुरुवातीपासून सांगतो आणि कॉन्टेक्स्ट पण समजून सांगतो. सूरज चव्हाण बिग बॉस जिंकला या गोष्टीला जवळपास 1 महिना होऊन गेलाय. ते म्हणतात ना नव्याचं 9 दिवस, पण मला नाही वाटत की ह्यांचं 9 महिने तरी संपल. बिग बॉसच्या सगळ्या कॉन्टेस्टंटनी घराच्या बाहेर पडल्यावर एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांच्या भेटी घेतल्या. 70 दिवस एका घरात राहिले, पण आव असा आणलाय जसं काही 14 वर्ष वनवासाला पाठवलेली. आमच्याकडे एक म्हण आहे, गाव मेल्यावर सरपंच आणि नसल जुळत तर वराती मागणं घोड. सगळ्या लोकांसारखी अंकिता सुद्धा सूरजला भेटायला आली आणि येताना गाडीमध्ये जेवढं खायला नव्हतं तेवढं अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेऊन आली. येवा बारामती आपलोच असा, असं कोणी म्हणलं नसेल ना तुला? तुमचा हा सगळा प्रकार बघून कोणीतरी थोर समाज सुधारक एकदा म्हणलीच होती, बाई हा काय प्रकार. यात काय चुकीचं पण नाही. यांचं बिग बॉसचं भूत उतरायलाच तयार नाही. आरती तुमच्या कोकणातली भूत ती ह्याच्यापेक्षा बरी येते. ज्यावेळी तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीच्या वरच्या अपेक्षा घेऊन सूरज चव्हाणला भेटायला जाता, आता सूरज चव्हाणकडे तुम्हाला ऑफर करायला काय? एक इंस्टाग्रामचा अकाउंट ज्याला सध्या चांगली रीच आहे, रिसेंटली त्याचे फॉलोअर वाढले ते आणि तो ट्रेंडिंगला पण आहे. त्याला भेटायला गेल्यावर काय नाही जरी भेटलं तरी क्लाउड तरी भेटतोच. कोणी मोकळ्या हातानं तर माघारी आजपर्यंत गेलं नाही. हॅशटॅग क्लाउड चेसर्स. नाही म्हणजे याच्या आधी पॅडी कांबळे, जान्हवी, इरिना, वैभव बरेच लोक भेटून गेले. पण आपण व्हिडिओ बघूया. तत्पूर्वी माझ्या क्रिएटर्स मित्रांनी मला सांगितलं की अंकिता इज व्हेरी हंबल अँड स्मार्ट आणि एक हुशार मुलगी पण आहे. पण मला हेच कळत नाही, ती कॉन्ट्रोवर्सीच्या मागे जाते का कॉन्ट्रोवर्सी तिच्या मागे जाते? तुमची लाईफ खूप चांगली आहे. मोठ्या मोठ्या लोकांसोबत तुमचं उठणं बस नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. या दुनियेत सगळ्यांना आपली कर्म चांगलीच वाटतात अंटिल ती भोगायला येत नाहीत. 1.5 महिन्यापूर्वी जी लोक सूरज चव्हाणला कमेंट बॉक्स मध्ये शिव्या द्यायची, त्याच लोकांना आता सूरज चव्हाण मध्ये दादा कोंडके दिसायला लागलाय. नाही, मूर्ख लोकांची कमी नाही आपल्याकडे. नाही जर उद्या ईश्वराने फळ दिलंच कर्माचं तर सूरजला कुठं सेलिब्रिटी लोकांची लाईफस्टाईल मेंटेन करायची? हे सगळं तुमचं सोशल मीडियावर चाललंय म्हणून मी तेवढंच बोलतोय, नाही तर मला मराठी युट्यूब कम्युनिटीचा जेम्स बॉन्ड पण म्हणतात. तसं तर आम्ही इन्फॉर्म केलं होतं की आम्ही 1 तासात पोहोचू, पण सूरज नेमका तिथे नव्हता. त्यामुळे आम्ही आता त्याची वाट बघत झाडाखाली मस्त बसलोय. सूरज चव्हाणनं अंकिताला भेटायला 1 तासाच्या वर वेळ लावला. त्यावेळेस अंकिताला कोणीतरी येऊन सांगितलेलं की सूरज चव्हाण सध्या आंघोळीला गेलेत. सूरजला घेऊन आलो, आंघोळ करतोय तो आणि आंघोळीला आताच गेलतो. नेमकं फोन आला, तुम्ही आला. ताईंनी समजून घेतलं पाहिजे, आपले शेठ हिरीत आंघोळीला जातात आणि एकदा का पवायला गेलेला माणूस 3 तास तरी हिरीच्या बाहेर निघत नाही. आता मला सूत्रांकडून खबर मिळाली की सूरज चव्हाण ज्यावेळेस पवायला गेलता त्यावेळेस त्याच्या अंडरपॅन्टला दगड बांधून कोणीतरी ती पाण्यात टाकली. त्यामुळेच यायला उशीर झाला. एक मानलेली बहीण तिच्या भावाला यायला 1.5 तास उशीर झाला म्हणून रागाला गेले. हे काय बरोबर नाही. सूरजच्या मागे एवढी जनता बघून लोकांना प्रश्न पडला, ह्या लोकांना काय काम धंदा नाही का? त्यांना सांगतो बारामतीमध्ये असंच आहे, अर्धे दादांच्या मागं, अर्धे साहेबांच्या मागं आणि राहिलेले सूरज चव्हाणच्या मागं. सूरज बिग बॉस मध्ये असताना नेहमी म्हणायचा की माझ्या घरी बाजरीची भाकरी खायला नक्की ये. आणि आता आल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं होतं की आता आम्ही जेव्हा येऊ तेव्हा बाजरीची भाकरी आणि खरडा नक्की खाऊ. पण झालं असं की त्याच्या घरी खूप गर्दी लोकांची होती आणि त्या बिग बॉसच्या घरात हे म्हणला, बिग बॉसच्या घरात ते म्हणला आणि रियालिटीमध्ये तसं नाही वागला. आता माणसाला असतं टेन्शन, तुम्ही पण वेळात वेळ काढूनच आलता ना. आता त्याच्या पवाच्या वेळेत आला त्यात त्याची काय चुकी? बिग बॉसच्या घरात तर तो हो पण म्हणाला की मला बाहेर गेल्यावर लग्न करायचंय, पण ते कोणाच्या लक्षात नाही राहिलं. आधी कलियल कलायचं आणि मग लग्न कलायचं. म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आम्ही सूरजला आधीच इन्फॉर्म केलं होतं. आम्ही तिथे पोहोचलो, त्यानंतर 1 तास सूरज नव्हता. सूरज आला, तो आम्हाला न भेटताच घरात गेला. त्यानंतर आम्हाला तो भेटला. बघितलं का आल्या अंकिताला न भेटता डायरेक्ट घरात गेलाय? म्हणजे बघितलं का तुम्ही? एवढं पण कळत नाही का तो आमच्या अंकिताची रिस्पेक्टच करत नाही? माणसानं कपडे बिपडे चेंज करावी की नाही? नाही म्हणजे अंकिता भावाला भेटायला गेलती का स्टिंग ऑपरेशन करायला गेलती हेच कळना झालंय. हा कोणता व्लॉगिंगचा प्रकार आहे? तुमच्या भावना मला समजते. आपण एखाद्याला एवढ्या लांब न भेटायला येतो आणि मग आपल्याला तिकडे गेल्यावर असं ट्रीट केलं जातं. देन वाय शुड अंकिता वळवळकर टेक सगळं हेट? थोड्या हेटचा हिस्सेदार तर सूरज चव्हाण झालाच पाहिजे. सगळ्यांच्याच सगळ्या
गोष्टी ईश्वराला माहित असतात. इथं कोणीच दुधानं धुतलेलं नाही, त्यामुळे आपण फक्त व्हिडिओ मध्ये दिसतंय त्याच्यावरच बोलतोय. बाकीचे निकी बद्दल काय सांग? निकी अरबाज आता मी काय सांगू त्यांच्याबद्दल? मस्त सगळे छान. आणि सुरज काय सांगशील यांच्याबद्दल? काय सांगशील सांग. यांना असे कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारले नाही, म्हणजे जर या प्रश्नाची उत्तर जर अंकितानं दिली असती तर त्यांनी निकी तांबोळीला 2-3 दिवस झोप नसती लागली, हे का नाही? नाही 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 मला अंकिता असं म्हणली नाही, एवढा फरक पडत असेल नाही का? तरी पण आपल्याजवळ नो कमेंट्स, इग्नोर करणे असे बरेच ऑप्शन असतात. पण मी तर हे सगळं रेकॉर्ड करून 5 लाख सबस्क्रायबर असलेल्या चॅनलवर टाकणार. ऑडियन्सला हे पण समजलं पाहिजे ना, अंकिता एक चांगली मुलगी आहे. एक म्हण आहे, चोराच्या दाढीत काढी. आता ह्याचा अर्थ तसा काय होत नाही, मला अशाच म्हणी आठवते त्या मी म्हणून टाकतो. मी नेहमीच बोलत आले, बऱ्याच गोष्टी मी स्पष्टपणे बोलले, काही गोष्टींमध्ये मी न बोलणं पसंत केले, पण या सगळ्यामुळे कुठेतरी मलाच अडकवण्याचा प्रयत्न, माझ्या बाबतीतच काहीतरी चुकीचं होण्याचा प्रयत्न हा नेहमी मला जाणवला. इथे गेल्यानंतरही तो मला जाणवला, इथून आल्यानंतरही तो मला जाणवला. आणि माझे पण चाहते आहेत ज्यांना उत्तर देणं मला भाग वाटतंय. त्यामुळे या सगळ्याबद्दल मी एक पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बोलणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरही देणार आहे आणि तुम्हाला काही गोष्टींचे प्रूफसुद्धा दाखवणार आहे. इथे गेल्यानंतर मला अडकवण्यासाठी काही प्रश्न विचारले जाणं, काही त्या प्रश्नांना मी तिथे खूप छान पद्धतीने उत्तर देऊन बाहेर आले. अंकिताच्या ऑडियन्सला 100% खात्री आहे की अंकिता एक चांगली मुलगी आहे. नाही म्हणजे मी पण सगळ्या कमेंट बघितल्यात, एक पण हेट कमेंट नव्हती आणि असल्या तरी मे बी डिलीट केल्या असत्या. मग आपण कोणाच्या ऑडियन्स समोर आपली इमेज बनवायला गेलता आणि वेळात वेळ काढून 24 मिनिटाची व्हिडिओ पण बनवून टाकली. माझ्याकडून आता अपेक्षा नसाव्यात. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आता मिरच्याचा ठेचा आणि बाजरीची भाकरी मिळाली नाही म्हणून असं करायचं असतं का? मी फक्त तिथनं 15 मिनिटाच्या अंतरावरच राहायला होतो. माझ्याकडे यायचं, आम्ही दिली असते मिरच्याचा ठेचा आणि बाजरीची भाकरी, पण काय करणार, मी कुठं बिग बॉस जिंकलोय. जेव्हा सूरजच्या घरी मी गेले होते त्यानंतर मी आल्यानंतर सूरजला कोलॅबरेशन केलं होतं एका व्हिडिओसाठी, 2-3 व्हिडिओसाठी केलं होतं, पोस्टसाठी केलं होतं. त्याच्या प्रोफाईलवरनं माझ्यासाठी काही पोस्ट टाकली गेली नव्हती, पण मी जी टाकली त्याला कोलॅबरेशन देऊन ठेवलं. मला काही हे नव्हतं की त्याने ते एक्सेप्ट करावं, करू नये किंवा ह्या गोष्टींवरनं मी काहीतरी रागवण्यासारखं एवढंही हे नाहीये माझं. तर ते कोलॅबरेशन मी टाकलं, ते एक्सेप्ट केलं त्यांनी, नंतर ते लगेच रिमूव्ह पण केलं. आणि दोघांची पण वय जवळपास 29-30 आहेत, पण लाईक, फॉलो, अनफॉलो, कोलॅबरेशन ह्याच्या पुढे काही ह्यांचा विचार जाणार नाहीत. हॅशटॅग सो कॉल्ड इंस्टाग्रामर्स. मी आधी पण ह्या लोकांना सांगितलंय आणि आज तुम्हाला पण सांगतोय, अंकिता ताई बारामतीवाल्यांनी आमचं पाणी नेलंय पण माणूस की नाही. येवा मानदेश आपलोच असा. नो हेट टू एनीवन. वयामानाने जराशा आता मॅच्युअर बना, असं कॉन्ट्रोवर्सी करत नका फिरू. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे. काय दान काय तो